गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 नाईट क्रिकेट स्पर्धा मोठ्या आनंदात यशस्वीरित्या संपन्न। भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावत गुरुदत्त 40+ मानकोलीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले। गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 चा मान चेरोबा 40+ कोणगाव संघाने पटकावले। तसेच यावेळी विजयी संघांना पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले। गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद महोत्सव साजरा केला। गुरुदत्त 40+ हा संघ मानकोली गावातला सगळ्यात आधी स्थापन झालेला संघ आहे। मानकोली गावाची 40+ ची सुरुवात या संघाने केली। आम्हाला अभिमान आहे की या संघाच्या सुरुवातीच्या काळाचे सभासद आम्ही होतो आणि अजूनही आम्ही आहोतच। आणि ही जी स्पर्धा आहे ही आमच्या काकू स्वर्गीय सुमन पांडुरंग माळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राहुल माळी यांनी भरवलेली आहे। कुठलीही स्पर्धा म्हटली की तिला कोणीतरी एक स्पॉन्सर किंवा एक जबाबदार माणूस असा असावा लागतो। राहुल माळी यांनी ह्या स्पर्धेची जबाबदारी घेतली, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। आणि हा जो ग्राउंड आहे मानकोली गावाचा, या ग्राउंडची सुरुवात आम्ही 2012 साली केली। 2012 पासून या ग्राउंडची सुरुवात केली। आज जवळजवळ 13 वर्ष झाली। 13 वर्षानंतर या ग्राउंडला हे असं स्वरूप आलेलं आहे। या संपूर्ण भिवंडी तालुक्यात असा ग्राउंड नाही, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि प्रत्येक दिवशी म्हणजे एखाद्या मोठ्या स्टेडियम मध्ये स्पर्धा होत नसतील तशा स्पर्धा या शनिवार रविवारी शुक्रवारी असतात। मला असं वाटतं की बरेचसे संघ वेटिंगला असतात की आमच्या कधी स्पर्धा होतील या ठिकाणी। एवढं वलय या ग्राउंडला निर्माण झालेलं आहे। मानकोली गावचे जे सर्व ग्रामस्थ आहेत, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या ग्राउंड साठी मेहनत केलेली आहे आणि त्यामुळेच हे सर्व आपण बघू शकतो। डे नाईटचे सामने आपण वेळ वाचवण्यासाठी करू शकतो, कारण दिवसभर कोणी कामधंदा करत असतो, संध्याकाळी येऊन ही स्पर्धा खेळून आपापली कामधंदे करू शकतात। त्यामुळे सर्वांना सोयीस्कर असं झालेलं आहे। आणि या स्पर्धेमध्ये 32 संघांनी भाग घेतला। अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजन झालं। आज शेवटचा दिवस आहे आणि ही अंतिम सामना थोड्याच वेळात खेळवला जाईल। या सर्व संघांना आम्ही अभिनंदन करतो। आणि असं आहे की आता एका म्हणजे गावामध्ये एवढे आता खेळाडू झाले की समजा प्रत्येकाला खेळाची आवड निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातूनच मग वेगवेगळ्या संघटना स्थापन झाल्या। आणि याच्यामध्ये असं काही नाही की बाबा 40+ असो की ही असली दुसरी नवीन असली की जुनी, सगळे एकत्र खेळतात कधी कधी आणि सगळ्यांना त्या संधी मिळत असते। फक्त एकच जर संघटना असती तर 250-300 संघ झाले असते, स्पर्धा करू शकत नाही। लिमिटेड असल्यामुळे प्रत्येकाच्या स्पर्धा होतात आणि चांगलं चालू आहे कार्यक्रम। थँक्यू। गुरुदत्त 40+ या संघामध्ये फक्त 40+च खेळतात। सुरुवातीपासून फक्त 40च्या खाली कोणी नाही दिसत। म्हणजे जो ओरिजिनल 40+ हा गुरुदत्त 40+ हा संघ आहे। आणि त्याच्यानंतर काही संघ स्थापन झाले, त्याच्यामध्ये चालतं की 38 वाला चालतो, बरोबर आहे ना? तसंच आहे। माझी माहिती एवढी जास्त नाही याच्या बाबतीत, पण घेतलेल्या माहिती फक्त हे 40 म्हणजे 40। बरोबर। ओके, थँक्यू।